नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. मी होमराज लोणबले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या युट्यूब चॅनलवर वर्दी सिरीज सुरू केलेली आहे आणि या वर्दी सिरीजच्या माध्यमातून SSC GD मध्ये गणिताचे 20 प्रश्न विचारले जातात. त्या 20 प्रश्नांपैकी जास्तीत जास्त प्रश्न सोडवून जास्तीत जास्त गुण कसे घेता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काही व्हिडिओ टाकलेले आहेत. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मॅथची खूप सारी प्रॅक्टिस करून घेत आहोत. या व्हिडिओमध्ये पण आपण 20 प्रश्नाची प्रॅक्टिस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. तर चला, वेळ न घालवता आपण या व्हिडिओमधील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया कमीत कमी वेळात आणि एक चांगल्या ट्रिकच्या साहाय्याने आपण हे प्रश्न सोडवणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे तर बघा, एक टाकी 12 तासामध्ये आणि 16 तासामध्ये X आणि Y या नळाने भरली जाऊ शकते. 8 तासामध्ये तिसऱ्या नळाने टाकी पूर्ण रिकामी केली जाऊ शकते. जर सर्व नळ एकाच वेळी सुरू केले तर रिकामी टाकी भरण्यास लागणारा वेळ किती? ठीक आहे, हा प्रश्न आहे. काय करणार बघा, X नळ हा किती वेळामध्ये भरतो तर 12 तासामध्ये भरतो. Y नळ हा किती वेळामध्ये भरतो तर 16 तासामध्ये भरतो. आणि जर Z बदला, आपण खाली करणार आहे बघू, Z पकडू, तर Z नळ किती तासामध्ये खाली करतो तर 8 तासामध्ये खाली करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काढणार यांचा लसावी काढणार. काय काढणार? लसावी. तिघांचा लसावी जर काढला तर किती होणार? 48. किती होणार? 48. आणि हा जो आपण लसावी काढतो हा असते टाकीची कॅपॅसिटी असते. काय असते? टाकीची कॅपॅसिटी. बरोबर. आता आपण टाकीची कॅपॅसिटी काढली म्हणजे लसावी काढली. आता 12 चो 48 म्हणजे किती? X ची कार्यक्षमता, पाणी भरण्याची कार्यक्षमता किती आहे? 4 ची आहे. Y ची 16 48 आणि 8 सकम 48. बघा, हे भरणारे आहेत म्हणून यांची प्लसची कार्यक्षमता आहे आणि हा खाली करणारा म्हणजे याची मायनसची कार्यक्षमता आहे. ठीक आहे. आता आपल्याला म्हटलेलं आहे, जर तिन्ही नळ एकाच वेळेस सुरू केले म्हणजे नळ X Y Z तिन्ही नळ एकाच वेळेस सुरू केले तर टाकी किती वेळामध्ये भरेल? मग आपण तिन्ही नळाची जर कार्यक्षमता जरी आपण पकडली तर किती? 7 - 1 6 म्हणजे किती? प्लसची 1. याचा अर्थ तिन्ही नळ जर आपण सुरू केले तर टाकी फक्त 1 च्या स्पीडनं भरल्या जाईल. आणि टाकी भरायची किती आहे विद्यार्थी मित्रांनो? तर टाकी भरायची आहे 48. मग 48 भरायची आहे आणि 1 च्या स्पीडनं भरेल तर किती वेळ लागणार विद्यार्थी मित्रांनो? तर 48 तास लागणार. किती लागणार? 48 तास. 48 तास हा आपला काय असेल? प्रश्नाचा उत्तर असेल ऑप्शन नंबर 2. 48 तास हा आपल्या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढलं 48 तास. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. त्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे. स्मिता 25,000 2 वर्षाकरिता कायम ठेवीत चक्रवाढ व्याजाने ठेवते. जर चक्रवाढ व्याजाचा दर 8% असेल, दशादशे 8% असेल चक्रवाढ दर, तर आणि व्याज आकारणी वार्षिक असेल तर मुदती अंती तिला किती रुपये मिळतील हे काढायचं आपल्याला. चक्रवाढ व्याज बघा, आपण काय करणार? 8% ला आपण आधी कशामध्ये? अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करणार. मग 8% म्हणजे किती? तर 8% म्हणजे किती? तर 2/25. किती? 2/25. बघा, अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करतो आपण? 8/100 लिहिणार. कितीचा भाग देणार आपण? 4चा. 4 दुने 8 आणि 25 चौक 100. अशा 4 दुने 8 आणि 25 चौक 100. ठीक आहे. 4चा भाग दिला तर आपला किती आलेला आहे? 2/25. मग आपण काय करतो बघा, प्रिन्सिपल लिहायचा आहे आणि अमाऊंट लिहायचा आहे. बघा, 25चा किती झाला पहिल्या वर्षी? तर 27. 25चा किती झाला? तर 27 झालेला आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर 2 वर्ष दिलेला आहे म्हणून 2 वेळा लिहायचा आहे. 25चा 27 लिहायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे लिहून घेतला. आता याचा जर गुणाकार केला विद्यार्थी मित्रांनो तर किती होणार? 625 आणि हा किती होणार? तर 729. किती होणार? 729. आता आपल्याला म्हटलेलं आहे की ही आपली असते मूळ रक्कम आणि ही काय असते? आपली अमाऊंट, म्हणजे घेतलेली रक्कम आणि नंतरची म्हणजे रास असते. ठीक आहे. आता बघा, 625 ची किंमत दिलेली आहे आपल्याला 25,000. 625 म्हणजे किती दिलेलं आहे प्रश्नामध्ये? 25,000. दिलेले आहे 25,000 आणि आपल्याला काढायची आहे 729 ची किंमत. कितीची? 729 ची किंमत काढायची आहे म्हणजे आपली रास निघेल. ठीक आहे. आता तिरपा गुणाकार करू विद्यार्थी मित्रांनो. बघा, तर 25,000 गुणिला 729 भागीला काय करणार? तर 625 करणार. ठीक आहे. काटपीट करूया आपण. काटपीट जर केली आपण तर बघा, 25चा भाग जाईल. 25 × 25 हा 25चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. आणि इथे उरले 1000. 25 × 25 25 चो 100 40. 40 गुणिला 729 करायचा आहे. हा शून्य लिहून घेतो याच्यामध्ये. शून्य लिहून घेतला. 4 9 36 6 हाचे 3
4 दुने 8 आणि 3 11 1 हातचा 1 4 7 28 29 29,160 29,160 रुपये तिला मिळतील. ते मुदतीअंती स्मिताला 29,160 रुपये मिळणार. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न बघा. सागरने दुकानातून आणलेल्या 12 पेनांची खरेदी किंमत 8 पेनांच्या विक्री किमती एवढी आहे, तर सागरला मिळालेला शेकडा नफा किती? ठीक आहे, आता बघा काय म्हटलेलं आहे. सागरने किती पेन आणले? तर सीपी किती आहे? तर सीपी आहे 12 पेनांची. आपण म्हणलं जर 12 पेन 100 रुपयाला आणला असेल, 12 पेनांची खरेदी किंमत किती आहे? 100 रुपये असेल. आणि जर 8 पेनांची एसपी 8 पेनांची खरेदी किंमत असेल 100 असेल, तर त्याला नफा झाला की तोटा झाला आपल्याला काढायचा आहे. तर अशा वेळेस काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, ह्या 8 ने याला गुणाकार करा आणि ह्या 12 ने याला गुणाकार करा. तिरकस हे किती झाले तुमचे 800 रुपये आणि हे किती झाले तुमचे 1200 रुपये. आता बघा घेतलेली किंमत किती आहे? घेतलेली किंमत आहे 800 रुपये आणि विकलेली किंमत किती आहे? तर 1200 रुपये. म्हणजे 800 रुपयाला घेतला आणि 1200ला विकला, 400 रुपये नफा झाले की नाही? 400 रुपये नफा झालेला आहे. आणि कितीवर झालेला आहे? 800वर 400 रुपये नफा झाला. 800वर 400 रुपये नफा झालेला आहे. आणि शेकड्यामध्ये काढण्यासाठी आपण काय करणार? गुणिले 100 करणार. 0 0 0 0 कॅन्सल. 8 पंचे 40 म्हणजे किती? 50% नफा. किती पर्सेंट? 50% नफा झालेला आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. 50% नफा झालेला आहे. कोणाला? तर सागरला 50% नफा झालेला आहे. ऑप्शन नंबर 1 50%. चला त्यानंतरचा प्रश्न पाहू. वेळ न घालवता खूप सारी प्रॅक्टिस करायची आपल्याला. रोज आपण रोज एक व्हिडिओ आपण टाकणार. रोज आपण 20-20 प्रश्नांची प्रॅक्टिस करणार. विद्यार्थी मित्रांनो, अजून आपल्याकडे 10 ते 12 दिवस आहेत. म्हणजे पेपर स्टार्ट होण्यासाठी 4 तारखेची डेट आहे. अजून 10-12 दिवसामध्ये आपण खूप साऱ्या प्रश्नांची रोजचे 20 प्रश्न जरी आपण प्रॅक्टिस केलो तरी 100-200 प्रश्न 100च्या जवळपास प्रश्न पुन्हा आपण वेगवेगळ्या टाईपचे 100च्या जवळपास प्रश्न आपण प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे, आणि जुने पण व्हिडिओ असे खूप कमीत कमी 150 ते 200 प्रश्न आपण या कमी वेळामध्ये या एक्झामच्या जवळपास प्रॅक्टिस करणार आहोत. तर व्हिडिओ बघा, स्वतः सोडून बघा आणि समजून घ्या. तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे प्रश्न? एक फलंदाज 10 डावामध्ये सरासरी काही धावा काढतो. 10 डावामध्ये सरासरी काही धावा काढतो. 11व्या डावात किती? 62 धावा काढल्याने 11व्या डावात 62 धावा काढल्याने सरासरी 2 ने कमी झाली. तर 11व्या डावानंतरची सरासरी काढायची. काय करायचं बघा, लक्ष द्या. आता आपण म्हणणार की 10 डाव झाले तेव्हा सरासरी X होती, बरोबर ना? 10 डावात माहित नाही ना सरासरी किती होती. त्यानंतर काय झाला? 11व्या डावामध्ये सरासरी काय झाली? X-2 झाली, म्हणजे कमी झाली. लिहून घेतला. आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधला फरक किती आहे? तर +1चा आहे. किती आहे? +1चा आहे. ठीक आहे, +1 आहे ना, याच्यामधला फरक किती आहे? +1 आहे. आणि याच्यामधला फरक किती आहे? तर -2 आहे. ठीक आहे, आता बघा काय करायचं आहे. याच्यासोबत याचा गुणाकार करायचा आहे, एक सोबत याचा गुणाकार करायचा आहे आणि याच्यासोबत कोणाचा गुणाकार करायचा आहे? याचा करायचा आहे. याची बेरीज करू म्हणजे x-2 आणि हे किती? 10 दुने 20 म्हणजे -20 बरोबर. x बरोबर किती? बघा, x बरोबर x- किती आहे? तर 22 आहे. आणि x ची किंमत किती येणार? तर x बरोबर प्लसची किती? 22. आता x ची किंमत 22 आलेली आहे आपली. बघा x ची किंमत 22 आली की नाही? मग x ची किंमत 22 आलेली आहे. आपल्याला काढायचं आहे 11व्या डावानंतरची सरासरी किती? तर 11व्या डावानंतरची सरासरी धाव काढायची आपल्याला काय करायचं आहे बघा. तर x ची किंमत आपल्या 11 डावानंतर सरासरी काय पकडले? x-2. ठीक आहे, हे आपण 11 डावानंतर सरासरी पकडले. तर x ची किंमत याच्यामध्ये ठेवला तर 22 - 2 आणि याच्यामध्ये काय करायचं आहे? तर ह्या धावा प्लस करायच्या आहेत. ह्या धावा याच्यामध्ये प्लस करायच्या आहेत 62. म्हणजे जे येणार ते आपली काय असेल? सरासरी असेल. बघा 22 - 2 20 आणि हे किती? तर 82 हे काय असेल? आपली सरासरी. 82 काय आपली सरासरी आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. ठीक आहे, 82 ऑप्शन नंबर काय आहे? तर ऑप्शन नंबर आहे 2 82. ठीक आहे, बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रश्नाचं उत्तर काढायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, ताशी 80 किलोमीटर वेगाने 260 मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा 45 सेकंदात पार करते, तर त्या बोगद्याची लांबी किती? ठीक आहे, सूत्र आहे डिस्टन्स बरोबर
स्पीड इंटू टाइम या सूत्राच्या सहाय्याने आपण काढणार. डिस्टन्स किती आहे, तर डिस्टन्स आहे 260 बरोबर. आणि बोगद्याची लांबी काढायची आहे, कोणाची, बोगद्याची. मग डिस्टन्स काढणार नेहमी रेल्वेचा आणि बोगद्याचा प्लस होते. मग बोगद्यासाठी बोगदा आपल्याला माहित नाही, बोगदा प्लस काय होणार तर रेल्वेची लांबी बरोबर. बरोबर किती आहे स्पीड 80 किलोमीटर प्रति तास. परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला डिस्टन्स कशामध्ये दिलाय, मीटर मध्ये, म्हणजे स्पीड कशामध्ये असायला पाहिजे, मीटर सेकंड मध्ये, पण कशामध्ये, तासामध्ये. मग याला आपण बदलवणार, याला बदलवण्यासाठी काय करणार तर 5/18 करणार, कारण मी मीटर सेकंड मध्ये बदलायचं आहे. आणि किती सेकंदामध्ये आपल्याला ओलांडलेला आहे, म्हणजे किती सेकंदामध्ये बोगदा ओलांडलेला आहे, तर 45 सेकंदामध्ये लिहून घेतला. ठीक आहे, आता काटपीट करू. अशा प्रकारे लिहून घेतलं. आता काटपीट करायचं आहे. बघा किती 9चा 9 दुने 18, 9 पाचा 45. ठीक आहे, बे एक बे आणि हे किती 40. मग 40 गुणिले 25 करायचं आहे, तर 25 × 100 म्हणजे 1000. ठीक आहे, म्हणजे बोगदा प्लस 260 बरोबर किती इकडे आहे तर 1000 आहे. किती आहे 1000. आता मला बोगद्याची लांबी काढायची आहे, म्हणजे 260 तिकडे जाऊन मायनस होणार. बोगदा बरोबर 1000 मायनस काय करणार, 1000 मायनस 260, 1000 मायनस 260 करणार. ठीक आहे, 1000 मायनस 260 म्हणून बरोबर काय असणार बोगद्याची लांबी 740. किती 740 मीटर. 740 मीटर ही काय असेल बोगद्याची लांबी असेल. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 740 मीटर, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा. एका निवडणुकीत 2 उमेदवार आहेत. एका उमेदवाराला 71% मते मिळाली आणि तो 756 मतांनी निवडून आला, तर एकूण मतांची संख्या किती. आता बघा निवडणुकीमध्ये 2 उमेदवार आहेत, एकूण मतं किती असतात 100%. त्याच्यापैकी एकाला किती मिळाले 71% बरोबर. म्हणजे दुसऱ्याला किती मिळाले असतील, तर दुसऱ्याला मिळाले असतील 29%. बरोबर की नाही, बरोबर 100% झाले. ठीक आहे, आता काय झालेलं आहे, हा जो 71% वाला आहे हा 756 मतांनी निवडून आला, मतांची संख्या. पण यांच्यामधली पर्सेंटची जर संख्या काढली तर कितीचा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा तर याच्यातून हा मायनस करणार, 11 मधून 9 गेले 2, 11 मधून 9 गेले 2, किती आला हातचाला 1 आणि किती 42. ठीक आहे, 42% हा जिंकलेला आहे. 42% हा जिंकलेला आहे आणि ह्या 42% ची किंमत दिली तुम्हाला 756. 42% ची किंमत दिली तुम्हाला 756 दिलेल्या प्रश्नामध्ये. मग आपल्याला म्हटलंय एकूण किती, तर एकूण किती असते, तर एकूण असते 100%. एकूण असते 100%. मग 42% म्हणजे 776, तर 100% म्हणजे किती असा आपल्याला जर प्रश्न पडला असा काढायचा आहे. तर बघा 100% ची किंमत काढायची आहे. ठीक आहे, भाग देऊया. बघा 42 × 42, 42 × 42 किती उरले बघा 42 उरले, तर किती 42 जर इथून आपण कॅन्सल केला तर 1 आणि किती 3 6. ठीक आहे, 1 3 6 316 उरले. 316 म्हणजे 4 7 8 1 मिनिट मी तिरपा गुणाकार करून घेतो. ठीक आहे, चला तुम्हाला पण समजलं पाहिजे. 7 5 6 गुणिला 100 भागीला काय करणार 43. ओके, चला 7चा भाग देतो. कितीचा 7चा, 7 × 42. ठीक आहे, 7 1 7, 7 0 0, 7 8 56 बरोबर. ठीक आहे, पुन्हा जाईल का 6चा भाग. बघा 6चा भाग जाईल 6, 6 1 6 किती उरले बघा किती उरले तर 4 आणि 6 8 48 आणि हे 200 लिहा म्हणजे किती 1800. किती 1800 मतं असतील बरोबर. किती असणार आहेत 1800. 1800 मताची ते पूर्णची पूर्ण काय होती निवडणूक होती, 1800 मतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढता आलेलं आहे आणि एकूण मताची किंमत काढलेली आहे. कधी तुम्हाला विजयी उमेदवाराची पण किंमत काढायसाठी दिलं असेल, कधी हारलेल्या उमेदवाराची, तरी पण याच ट्रिकने तुम्हाला काढता येईल. ठीक आहे, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय दशादशे 8 दराने 5000 रुपयाचे 1600 रुपये सरळ व्याज येण्यास जितकी वेळ लागते तितक्या वेळात 3000 रुपये 10 दराने एकूण व्याज किती असा म्हणलेला आहे. आता बघा काय झालेलं आहे 1600 रुपये व्याज आलेला आहे. किती रुपयावर तर 5000 रुपयावर. किती पर्सेंट दराने आहे तर 8% दराने. आपल्याला टाइम काढायचा आहे, टाइम काढू. ठीक आहे, भागीला काय करणार आपण 100. ठीक आहे, असं करणार. आता बघा हे 0 0 कॅन्सल केलेलं आहे. बघा त्यानंतर काय होणार तर 1600 भागीला 50 गुणिला काय येणार 8 बरोबर तुमचा काय निघेल आपला टाइम निघणार आहे. ठीक आहे, बघा इथला 0 कापला, इथला 0 कापला, 8 1 8, 8 2 16, 5 1 5, 5 24,
4 वर्ष. किती वर्ष? 4 वर्ष. 4 वर्षामध्ये तेवढा व्याज येणार आहे. आता आपल्याला काय म्हणलं आहे, तर तेवढ्याच वेळामध्ये 3000 रुपयावर 10% दराने किती व्याज येईल? मग 3000 रुपयावर तेवढ्याच दराने म्हणजे 10% दराने 10% दराने 4 वर्षाचा व्याज किती? भागीला काय करणार आपण? 100 करणार, म्हणजे आपलं काय निघेल? व्याज निघणार. बरोबर ना? आधी आपण वर्ष काढून घेतलेला होता. काटपीट करू. 0 0 0 0 कॅन्सल केला. 300 गुणिले 4 किती? तर 300 गुणिले 4 होती ना 1200 रुपये. किती रुपये? 1200 रुपये व्याज येईल. ऑप्शन नंबर 4 1200 रुपये. ठीक आहे, उत्तर आलेलं आहे आपला 1200 रुपये आलेला आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. 12 कामगार रोज 6 तास काम करून 26 टेबल 24 दिवसात बनवतात. 12 कामगार किती तास? 12 कामगार 6 तास काम करून 36 टेबल 24 दिवसात बनवतात. तर 18 कामगार 8 तास काम करून 20 दिवसामध्ये किती टेबल बनवतील असं म्हटलेलं आहे. मग आपण लिहून घेणार. बघा, 12 कामगार किती तास काम करून? 6 तास काम करून 24 दिवसामध्ये किती टेबल बनवतात? तर 36 टेबल बनवतात. किती? 36 टेबल बनवतात. ठीक आहे, इथपर्यंत लिहून घेतला. त्यानंतर बघा, 18 कामगार 8 तास काम करून 20 दिवसामध्ये किती टेबल बनवतील? वर्क आपण खाली लिहितो x. ठीक आहे, आता काय करणार बघा, 36 त्याच्या गुणाकारात लिहू, याला भागाकारात लिहू. काटपीट करता येईल मग आपल्याला. 18 गुणिला 8 गुणिला 20 गुणिला किती करणार? 36 भागीला काय करतो? हे जाणार तिकडे. ठीक आहे, 12 गुणिला 6 गुणिला 24. आता काटपीट करूया बघा. ठीक आहे, चला. 6 1 6 6 3 18 बरोबर. 12 1 12 12 3 36 8 1 8 8 3 24 आणि हे 3 कॅन्सल आणि हे 3 कॅन्सल झाले. खाली काहीच उरलं नाही. आता फक्त वर उरलेलं आहे 20 गुणिला 3 उरले, म्हणजे 20 गुणिला 3 किती? 60. किती? 60. म्हणजे याचा अर्थ किती टेबल बनवतील? तर 60 टेबल. किती? 60 टेबल बनवतील. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे 60 टेबल. किती? 60. ऑप्शन नंबर आहे 1 60 टेबल. ठीक आहे, बघा 60. याही प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न भाऊ बघा, त्यानंतर म्हटलेलं आहे, काय आहे प्रश्न? एकाच परीक्षेत 2 गुण, बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात आणि चुकीच्या उत्तराला 1 गुण मिळते. चुकीच्या उत्तर जरी झाला तर 1 गुण कमी होतो. एका उमेदवाराने 30 प्रश्न सोडवून 24 गुण मिळवले तर त्याचे किती प्रश्न बरोबर येतील? ठीक आहे, असं म्हणलेलं आहे. आता काय करायचं बघा, मी काय करतो, बरोबर उत्तर म्हणजे x पकडणार. बरोबर उत्तर तर ठीक आहे, बरोबर प्रश्नाला x पकडणार आणि y म्हणजे चूकवाले उत्तर म्हणजे चुकीचे प्रश्न. ठीक आहे, आपण चुकीचे प्रश्न सोडवले. आता बघा काय झालेलं आहे, काही प्रश्न बरोबर सोडवले आणि प्लस काही प्रश्न चुकीचे सोडवले. असे किती प्रश्न सोडवले आहेत आपण? 30 प्रश्न सोडवले. किती? 30 प्रश्न सोडवले. बरोबर, इतर समजलं तुम्हाला? काही प्रश्न बरोबर आणि काही प्रश्न चुकीचे, असे एकूण 30 प्रश्न सोडवले. ठीक आहे, आपल्याला माहित नाही अजून की किती बरोबर सोडवले आणि किती चुकीचे सोडवले, पण 30 प्रश्न एकूण सोडवले. बरोबर. आता बघा मग काय झालेलं आहे, बरोबरच्या प्रश्नासाठी 2 गुण मिळतात, म्हणजे 2 गुण प्रत्येकी, आणि असे काहीतरी प्रश्न सोडवले याचे एकूण गुण मिळाले. ठीक आहे, आणि त्याच्यामधून 1 प्रमाणे काहीतरी गुण मायनस झाले आणि असे गुण आपल्याला किती मिळाले? तर 24. असे गुण किती मिळाले? 24. आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय करणार, याचा प्लस करायचं. काय करायचं? प्लस करू आपण, प्लस करू. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा प्लस मायनस कॅन्सल होणार आणि हे किती? 3x. किती? 3x बरोबर किती? 24 आणि हे किती? तर 54. 3x बरोबर 54. 3x बरोबर 54. तर x ची किंमत काढायची आहे. 3 1 3 18 3 54. x ची किंमत किती आली? 18 आली. x ची किंमत 18 आणि आपल्याला काय म्हणलंय, त्याचे किती प्रश्न बरोबर असतील. आपण x कोणासाठी पकडला? बरोबर प्रश्नासाठी, आणि x ची किंमत किती आली? 18 आली. म्हणजे आपल्या प्रश्नाचा उत्तर एक असेल 18 असेल. त्याचे 18 प्रश्न बरोबर असतील. ठीक आहे, 18 प्रश्न बरोबर असतील, या प्रश्नाचे उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे, अनिल 3500, वासू 35,000 सॉरी, अनिल 35,000, वासू 45,000 आणि चार्ली 55,000 गुंतवून एक धंदा सुरू करतात.
तर एक वर्षानंतर त्यांना 40,050 रुपये नफा हा 40,500 रुपये नफा झाला. तर वासूचा नफा किती? ठीक आहे. आता हा नफा आपल्याला काढायचा आहे. त्याला नफा किती मिळाला असेल? ठीक आहे. वासूचा नफा किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. आता बघा काय करणार विद्यार्थी मित्रांनो, अनिल आहे, त्याने किती 35,000. ठीक आहे. त्यानंतर कोण वासूचा आहे, ठीक आहे, किती तर 45,000. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 45,000 आणि चार्लीचा किती आहे तर चार्लीचा आहे 55,000. बघा विद्यार्थी मित्रांनो, पार्टनरशिप मध्ये जर टाइम सारखा असेल सगळ्यांचा तर त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो आणि प्रॉफिटचा रेशो समान असते. मग इन्व्हेस्टमेंटचा रेशो टाइम सगळ्यांचा सारखा आहे. मग बघा 0 कापले, हे 0 कापले, हे 0 कापले, बरोबर. 5 7 35, 5 9 45 आणि 11 5 55. हा यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रेशो आहे आणि टाइम सारखा असल्यामुळे हा यांच्या प्रॉफिटचा पण रेशो असणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की 11 आणि 9 20 आणि 27 गुण रेशो म्हणजे किती आहे तर किती 40,500. 27 रेशो म्हणजे 40,500 आणि आपल्याला कोणाचा काढायचा आहे वासूचा काढायचा आहे म्हणजे किती 9 रेशोची किंमत काढायची आहे. याचा गुणाकार करू. ठीक आहे. चला 40,500 गुणिला 9 भागीला किती करणार तर 27 करणार. ठीक आहे. 9 1 9 9 3 27 9 1 9 9 3 27 3 1 3. चला 3 1 3 किती उरले 1 उरला 10 झाले. 3 3 9 आणि 3 5 15. त्याच्यानंतर 0 0 लिहा 13,500 रुपये. तर बासूचा जो हिस्सा असेल तो काय असेल 13,500 रुपये असेल. ऑप्शन नंबर 2 आपल्या प्रश्नाचा उत्तर आहे. ऑप्शन नंबर 2 13,500 रुपये. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न काय बघा. स्वाती शिल्पा यांनी लघु उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज घेतले. दोघांनी समानच घेतलेलं आहे. सरळ व्याजाने घेतले. त्यात स्वातीने 2 वर्षात किती तर 8,680 व शिल्पाने 5 वर्षात 11,200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली. तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले असं काढायचं. आता बघा काय काढायचं. 2 वर्षामध्ये 8,680 एकाने परत केले, दुसऱ्याने 5 वर्षानंतर किती 11,200 रुपये परत केले. आता मला सांगा दोघांचा सरळ व्याज सारखा आहे, व्याजदर सारखा आहे की दोघांचा, आणि दोघांनी घेतलेली रक्कम पण सारखी आहे, परंतु एकाने जास्त एकाने कमी का बरं दिला? कारण वर्षाचा फरक आहे. 3 वर्षामध्ये या व्यक्तीला किती जास्त व्याज आला तर काढायचं आपल्याला. बघा किती जास्त व्याज आला काढून घेऊ. 0 10 तून 8 गेले किती 1 मिनिट. चला थोडसा 0 10 तून 8 गेले किती 2, हातचाला 1, 12 तून 7 गेले 5, हातचाला 1 आणि 3 नाही 2. ओके 2. ठीक आहे. 2,520 रुपये 3 वर्षामध्ये जो व्याज आलेला आहे 2,520 रुपये जास्त आलेला याला, कारण वर्ष जास्त ठेवले. मग जर 3 वर्षाचा व्याज तेवढा असेल तर आपण 2 वर्षाचा व्याज काढू. किती वर्षाचा 2 वर्षाचा. मग 3 वर्षाचा व्याज तेवढा भागीला काय करतो मी 3 करतो. 3 केला भागीला तर 3 1 3 3 3 8 24 किती उरले 3 8 24 किती उरले तर 1 उरला 3 12. एका वर्षाचा व्याज आहे 840. किती आहे एका वर्षाचा व्याज आहे 840. मग आपण 2 वर्षाचा काढू. 2 वर्षाचा होणार 2 वर्षाचा 1680. किती 1680. मग आपण म्हणणार की जे रक्कम घेतली होती त्या रकमेवर 2 वर्षाचा व्याज 1680 आला. 2 वर्षाचा व्याज किती आला 2 वर्ष व्याज 2 वर्ष व्याज 2 वर्ष व्याज 1680 आलेला आहे. आणि ही जी आहे ही जी किंमत आहे ही 2 वर्षाची रास आहे. मग रास मधून जर आपण व्याज मायनस केला तर ते आपल्याला मुद्दल मिळणार. याचा अर्थ 8,680 मधून 1680 मायनस करू विद्यार्थी मित्रांनो म्हणजे किती तर 7,000. किती 7,000 काय असेल आपली त्यांनी घेतलेली मुद्दल असेल
त्या शिल्पा आणि स्वातीने किती हजार घेतलाय, 7,000 हिने घेतले आणि 7,000 तिनं घेतलेला आहे. तिला व्याजाला 1,680 2 वर्षाचा, म्हणून त्याला 8,680 झालेला आहे. ठीक आहे, चला या प्रश्नाचं उत्तर आहे 7,000. ओके, त्यानंतरचा प्रश्न बघा. हा, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, काय करायचंय. हा, गुणाकारामध्ये आहे. तर गुणाकारामध्ये बघा, जर गुणाकारामध्ये पॉवर जर बेस सारखा असेल आणि गुणाकार असेल तर पॉवरचा काय होते, पॉवर प्लस होते. बघा असा. तर बघा हा प्रश्न सोडवायचा आहे. काय करणार बघा, बेस सारखा आहे, बेस सारखा आहे म्हणून काय करणार आपण, तर पॉवरचा काय करणार, पॉवरची बेरीज करणार. पॉवरची बेरीज करायची आहे बघा, म्हणजे 3चा पॉवर 5 + 6 आणि -3 असा होणार. आणि याचा किती आहे पॉवर, तर आहे m. बरोबर, याचा किती 81 म्हणजे काय, तर बेस सारखा 3चा पॉवर किती 4 आणि त्याचा पॉवर किती होणार 3 होणार. ठीक आहे, अशा प्रकारे लिहिणार. आता बघा 5 11 - 3 किती 8, 3चा पॉवर 8 आणि 8 गुण 3चा पॉवर किती 8 आणि 8चा पॉवर m. बरोबर, 3चा पॉवर किती होणार, तर 3चा पॉवर 12, 3चा पॉवर किती होणार 12 होणार. ठीक आहे, चला आता बघा हा किती होणार, तर 3चा पॉवर 8m बरोबर, 3चा पॉवर 12 आहे. आता आपल्याला कोणाची किंमत करायची, m ची किंमत करायची आहे ना, मग m ची किंमत करायची आहे. तर 8 कुठे जाणार तिकडे, m बरोबर 12/8, m बरोबर 12/8 होणार. मग आपल्याला काटपीट करायचं आहे, एक ऑप्शन मध्ये नाही बघा, 4 त्रिक 12 आणि 4 दुने 8. m ची किंमत निघाली 3/2. किती, तर m ची किंमत किती आहे 3/2. ऑप्शन नंबर 3/2. अशा प्रकारे या प्रश्नाचा उत्तर असेल. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. हा, सूरजने जांभळाचे भाव 15% वाढवून 5% सूट दिली तर त्याला शेकडा किती रुपये नफा, म्हणजे नफा किती रुपये असेल. ठीक आहे, किती वाढवला, तर 15% वाढवला. आता बघा 100% सीपी असते, आपली सीपी असते. ठीक आहे, आणि एमपी मार्केट प्राइस त्याने 15% वाढवला म्हणजे 115 केलेला असेल. ठीक आहे, 15% वाढवला म्हणजे 115 आणि याच्यावर सूट किती दिली, तर 5% सूट दिलेली आहे आणि एसपी आहे त्याची काय, तर विकलेली आहे. बरोबर, बघा 100% आपण काय पकडतो, तर सीपी पकडतो, कॉस्ट प्राइस पकडतो आणि त्याच्यावर त्याला 15% वाढवला आहे म्हणजे त्याने किंमत किती करून ठेवलेला आहे, मार्केट प्राइस किती करून ठेवलेला आहे 115 आणि त्याच्यावर सूट दिली किती पर्सेंट, 5% सूट आणि 5% सूट देऊन विकलेला आहे. तर शेकडा नफा आपल्याला काढायचा आहे. आता बघा 5% सूट दिली म्हणजे 95% ला विकली असेल. ही किती पर्सेंटची किंमत आहे, 100%ची. मग 100% किती आहे, तर 115 आणि 5% सूट देऊन विकली म्हणजे कितीला विकली, 95% ला विकली. किती पर्सेंटला, 95% ला. आपण 95%ची किंमत काढूया विद्यार्थी मित्रांनो. बघा आता काय करायचं आहे, 115 गुणीला काय करायचं आहे 95/100, 95/100. ओके, चला आपण काटपीट करूया. 5चा भाग जाणार 5चा. ओके, 5/20 100 आणि किती 19, किती 19. ओके, 19 पासा 95 5 हातचे किती 9, 19 × 19 19 आणि 9 किती होणार, तर 19 आणि 9 28, 28 8 हातचे 2. ठीक आहे, 28 8 हातचे 2 असं होणार. हा बरोबर, 28 8 हातचे 2. 19 × 19 आणि 2, 19 × 19 आणि 2 किती, तर बघा 19 × 19 आणि 2 21. हा, 19 × 21 आणि 2 किती 21 होणार. किती 21 भागेला किती करणार, तर 20. भागेला किती करणार 20. चला 20चा भाग देऊया. बघा अरे 1 मिनिट. हा, 20 × 20 किती उरला 1. त्यानंतर किती झाले 18. भाग जाणार नाही म्हणून 0 देऊ, 0चा भाग देणार. मग झाले 185. मग 20 गुणीला किती, तर 9. 20 गुणीला 9 किती 180. किती 180. त्याच्यानंतर आता किती उरले 5 उरले. मग पायन दिले 50 झाले. 20 दुने 40, 20 पंचे 100 म्हणजे 95%ची किंमत किती आली, तर 109.25 आली. किती आली 109.25. आपण म्हणू शकतो की 100% किंमत होती, त्याच्यावर 15% वाढवला म्हणजे 115% केला आणि त्याच्यावर 5% सूट देऊन 109.25% ला विकलेला आहे. आता 100 आपली किंमत होती, 109.5 ला 25 ला विकलाय म्हणजे 9.25 काय झालेला आहे पर्सेंट नफा झालेला आहे.
नफा 9.25% नफा झालेला आहे आणि ऑप्शन आहे 4 9.25% नफा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एका गावची लोकसंख्या 40,000 आहे पहिल्या वर्षी. एका गावची लोकसंख्या 40,000 आहे. 40,000 पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 20%, तिसऱ्या वर्षी 20% वाढली. म्हणजे 3 वर्षी वाढलेली आहे. पहिल्या वर्षी पण वाढली, दुसऱ्या वर्षी पण वाढली आणि तिसऱ्या वर्षी पण वाढलेली आहे. तर 3 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती? आपण आधी काय करणार, तर पर्सेंटला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करू. पर्सेंटला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं आहे बघा. 20% म्हणजे किती, तर 1/5. ठीक आहे. आणि 25% म्हणजे किती, तर 1/4. आता बघा लिहून घेऊ. ठीक आहे. आता मूळ किंमत 20 ची किती झाली पहिल्या वर्षी, 20 ची नाही, 1 मिनिट, पहिल्या वर्षी किती होणार, 5 ची 5 होतं ना, 5 ची किती होईल, 6. पहिल्या वर्षी 5 ची 6 झाली म्हणजे 20%. दुसऱ्या वर्षी काय होणार, 5 चा 6 होणार. तिसऱ्या वर्षी काय होणार, 4 चा 5 होणार. ठीक आहे. लिहून घेतलेला आहे. पहिल्या वर्षी 20% वाढली म्हणजे 20% म्हणजे 5 चा 6 झालेला आहे. दुसऱ्या वर्षी 20% वाढली म्हणजे 5 चा किती झालेला आहे, 6 झालाय. त्यानंतर तिसऱ्या वर्षी किती झालाय, 25% वाढली म्हणजे 4 चा 5 झालेला आहे. याचा गुणाकार करूया. 5 चा 5 25, 25 चो 100, 25 चो किती, 100. त्यानंतर बघा 5 छक 30, 30 3 छक 18, 180. ठीक आहे. आता ही असते जी आधी असेल ती वाली मूळ लोकसंख्या, जी आधी असेल ते मूळवाली लोकसंख्या असणार. ठीक आहे, आधीची लोकसंख्या. आणि ही आहे वाढून नंतरची लोकसंख्या. आता बघा याच्यामध्ये काय झालेलं आहे, 100 ही जर आधीची 100 रेशो म्हणजे किती दिलेला आहे, 40,000. 100 रेशो म्हणजे 40,000. आणि आपल्याला काढायचं आहे 180 रेशो म्हणजे किती, 180 रेशो म्हणजे किती असं काढायचं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 0 0 0 0 जर कापला तर 400 पट झालेला आहे. मग आपण काय करणार, 18 गुणिले 400 जरी केला तर आपल्याला नंतरची लोकसंख्या मिळून जाईल. ठीक आहे. बघा 0 0 0 लिहिला, 18 चो 72 म्हणजे नंतरची लोकसंख्या किती असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, 72,000 असायला पाहिजे. आपला उत्तर आहे 72,000, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. 20% 20% आणि 25% वाढून 3 वर्षामध्ये 40,000 ची लोकसंख्या झालेली आहे. तर झालेली आहे 72,000 झालेली आहे. हा आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. बघा हा बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतरचा प्रश्न आहे, एका आयताची लांबी ही रुंदीच्या 1.5 पट आहे. किती आहे, रुंदीच्या 1.5 पट आहे. परिमिती किती दिली आपल्याला, 160 सेंटीमीटर. तर आयताचे क्षेत्रफळ काढायचे. आयताचे जर क्षेत्रफळ काढायचे विद्यार्थी मित्रांनो, तर सूत्र आहे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. लांबी गुणिला काय असते, रुंदी असते. ठीक आहे. बघा क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी असते. पण आपल्याला इथली लांबी पण नाही माहित आणि रुंदी पण माहित नाही. पण आपल्याला म्हणलंय परिमिती दिली आहे. परिमिती किती दिली आहे आपल्याला, 160 दिली आहे ना, बरोबर. मग 160 दिली आहे आणि आपल्याला म्हणलंय लांबी ही रुंदीच्या किती आहे, लांबी ही रुंदीच्या 1.5 पट आहे. मग 1.5 पट याचा अर्थ आपण म्हणू शकतो लांबी आणि रुंदी. ठीक आहे. लांबी ही रुंदीच्या 1.5 पट आहे. म्हणजे जर हे 3 असेल तर हे 2 असायला पाहिजे, बरोबर की नाही. याचा रेशो जर म्हणला तर 3:2, 1.5 पट आहे की नाही. आणि हे दोघं मिळून किती आहे, तर 160 आहे. ठीक आहे. 5 रेशो म्हणजे किती, तर 5 रेशो म्हणजे 160 आहे. तर 5 त्रिक 15 आणि 5 गुणे 10, 1 रेशो म्हणजे 32. 1 रेशो म्हणजे 32. तर 2 रेशो म्हणजे किती व्हायला पाहिजे, 64 व्हायला पाहिजे. आणि 3 रेशो म्हणजे किती, तर 3 दुणे 6, 3 त्रिक 9, 96 व्हायला पाहिजे. ठीक आहे. आपण दोघांची बेरीज केला तर किती होते, तर 160 होते. याच्यामध्ये लांबी 96 आहे आणि रुंदी किती आहे, तर 64 आहे. पण 2 वेळा याच्यामध्ये काय असते, परिमितीमध्ये 2 वेळा लांबी आणि 2 वेळा रुंदी मोजली जाते. मग ही 2 वेळा भागीला 2 करणार म्हणजे याचा अर्थ किती, तर 2 16 नाही, 2 8 आणि 2 16 म्हणजे 48 का असायला पाहिजे, लांबी असायला पाहिजे. 48 का असायला पाहिजे, लांबी. आणि याला भागीला 2 केला तर याला भागीला जर 2 केला तर 32 6 आणि 2 4, 32 का असायला पाहिजे, रुंदी असायला पाहिजे. मग आता आपल्याला लांबी आणि रुंदी मिळाली. फॉर्म्युल्यामध्ये लांबी गुणिला रुंदी काय असते, क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला काय असते, लांबी गुणिला रुंदी असते. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. ठीक आहे. मग लांबी किती आहे, तर 48 आणि रुंदी किती आहे, तर 32. रुंदी किती आहे, 32. यांचा जो गुणाकार असेल तो असेल आपल्या आयताचा क्षेत्रफळ असेल. ठीक आहे. आता गुणाकार करायचा आहे आपल्याला 32. ठीक आहे.
गुणाकार करणारा विद्यार्थी मित्रांनो कसा करणार बघा, 48 गुणिला 30 प्लस 2 करणार, म्हणजे आधी 30 वेळा गुणाकार करतो आणि नंतर काय करणार, ठीक आहे 0, 8 त्रिक 24, 4 हातचे 2, 4 त्रिक 12, 2 14, ठीक आहे. आता मला पुन्हा 2 वेळा करायचं आहे, 2 वेळा 48 जुने किती 96 याच्यामध्ये प्लस करणार, ठीक आहे. 6 9 4 13 3 हातचा 1 5 1536 आहे का ऑप्शन मध्ये, 1536 बरोबर. 1536 सेंटीमीटर स्क्वेअर, किती 1536 सेंटीमीटर स्क्वेअर हा काय असेल तर आपल्या आयत ही जो दिलेला आहे आयताचं क्षेत्रफळ 1536 सेंटीमीटर स्क्वेअर, ठीक आहे. अशा प्रकारे आपण आधी काय केलं, परिमितीवरून त्यांची लांबी रुंदी काढली आणि त्याच्यानंतर काढला त्याचा क्षेत्रफळ लांबी गुणिला रुंदी, ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. एका महिला मंडळातील 60% स्त्रिया कॉफी पितात, 60% कॉफी पितात आणि 52% काय पितात तर 52% महिला काय पितात तर चाय पितात. 17% महिला दोन्ही पेय पितात, म्हणजे दोन्ही घेतात, म्हणजे चाय आणि कॉफी पितात. तर एकही पेय न घेणारे सदस्य किती. आपण काय करणार बघा, 60% कॉफी पितात आणि 52% काय पितात तर चाय पितात. दोघांची बेरीज करू आपण, किती होणार 112. किती होणार 112 होणार ना. 112% चाय कॉफी दोन्ही मिळून पितात आणि दोन्ही म्हणजे किती तर 17. 107 म्हणजे यातून 17 मायनस करू, काय करू 17, कारण दोन्ही याच्यामधले काही म्हणजे त्या 17 मध्ये काही चाय पिणारे पण आले असतील आणि काही कॉफी पिणारे पण आले असतील, म्हणून ते आपण काय करतो मायनस करतो, वजा करतो, ठीक आहे. 12 मधून 7 गेले किती तर 12 मधून 7 गेले 5, हातचाला 1, 11तून 2 गेले 9, ठीक आहे, हातचाला 1 0, म्हणजे 95% एकतर कॉफी तरी पितात किंवा चाय तरी पितात, दोन्ही मिळून काही ना काहीतरी पिणारे, ठीक आहे. पिणारे आहेत किती, पिणारे तर 95%. आता पिणारे 95% असतील, एकूण स्त्रिया 100%, म्हणजे न पिणाऱ्या किती असायला पाहिजे 5%. न पिणाऱ्या काय असतील त्या स्त्रिया असतील, म्हणजे चाय नाही पित आणि कॉफी नाही पित, अशा किती असतील तर 5% असतील. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा चला बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे. एक्स एक काम 20 दिवसात करतो, वाय तेच काम 30 दिवसात करतो आणि XYZ तिघे मिळून 6 दिवसामध्ये करतात, तर एकटा झेड ते काम किती दिवसामध्ये करेल, ठीक आहे. असा प्रश्न आहे. आता बघा एक्स किती दिवसामध्ये करतो तर एक्स करतो हा 20 दिवसामध्ये, वाय किती दिवसामध्ये करतो तर वाय हा 30 दिवसामध्ये करतो आणि एक्स प्लस वाय प्लस झेड तिघे मिळून किती दिवसामध्ये करतात तर 6 दिवसामध्ये करतात, ठीक आहे, लिहून घेतलेला आहे. आता बघा याचा जर आपण एलसीएम काढला तर किती होणार 60 बरोबर. हा असते आपला टोटल वर्क असते, काम असते, एकूण काम असते, ठीक आहे. एलसीएम काढला. आता एक्स ची जरी कार्यक्षमता किती तर 20 त्रिक 60, 3 ची एक्स ची कार्यक्षमता आहे आणि याची 2 ची कार्यक्षमता आहे आणि यांची कितीची काम कार्यक्षमता आहे 10 ची बरोबर ना. साइन बाय 60, 20 त्रिक 60 आणि 30 जुने 60 हे यांची कार्यक्षमता झाली. आपल्याला म्हणलं झेड किती दिवसामध्ये काम पूर्ण करेल. आता बघा काय झालेलं आहे, XYZ यांची कार्यक्षमता आहे 10 ची, परंतु एक्स आणि वाय ची किती आहे 5 ची. याचा अर्थ XYZ 10, एक्स आणि वाय 5, म्हणजे जर तुम्ही XYZ 10 मधून XY जरी 5 मायनस केल्या तर 5 कोणाची कार्यक्षमता असेल तर झेडची कार्यक्षमता. झेडची काय आहे, झेडची कार्यक्षमता किती आहे तर 5 आहे. कोणाची आहे ही जी कार्यक्षमता आहे ही कोणाची आहे तर झेडची आहे बरोबर ना. म्हणजे आता झेडची कार्यक्षमता 5 ची असेल आणि काम आपल्याला 60 करायचं असेल, झेड बरोबर 60 काम 5च्या कार्यक्षमतेने किती दिवसामध्ये करेल तर 12 दिवसामध्ये करेल. किती दिवसात 12 दिवस बरोबर ना. बघा 12 पंचे 60, 12 दिवस हा आपल्या प्रश्नाचा उत्तर असेल, ठीक आहे. 12 दिवसामध्ये झेड हा तो काम पूर्ण करेल. त्याच्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे 600 चे 18%, किती 600 चे 18% बरोबर एक्स चे किती पर्सेंट म्हणताय 6%. एक्स चे 6%, एक मिनिट एक्स चे 6%, तर एक्स ची किंमत करायची आपल्याला, ठीक आहे. चला सोडवू आपण याला. 2 शून्य कॅन्सल, हे 2 शून्य कॅन्सल, 18, ठीक आहे. काय करायचं बघा 6, चला इकडे एक्स ला इकडे 6 गुणिला 18, 100 वर जाणार
आणि खाली किती येणार 6 बरोबर किती x ची किंमत निघेल 6 6 कॅन्सल म्हणजे किती 1800. x ची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो 1800 आहे का ऑप्शन मध्ये 1800 x ची किंमत आहे. ठीक आहे आपण आलं ना काटपीट नाही केलं याचं गुणाकार वगैरे करत राहिला नाही याला सरळ जो x च्या गुणाकारात आहे तो भागाकारात जाईल भागाकारात तो गुणाकारात जाईल संपला विषय 1800 आपला उत्तर आहे. ठीक आहे असं तुम्हाला एकदम फास्ट कॅल्क्युलेशन फास्ट असणे आवश्यक आहे. फाळी पाठ असणे आवश्यक आहे. स्क्वेअर पाठ करा क्यूब पाठ करा एकदम तुम्हाला सगळ्या गोष्टी पाठ असणे म्हणजे फाळी पाठ असणे आवश्यक आहे. जर फाळी पाठ नसतील तुम्हाला तर कॅल्क्युलेशन तुमची फास्ट येणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला टाइम लागणार आणि तुम्ही तेवढ्या वेळामध्ये 1.5 तासामध्ये तेवढे क्वेश्चन करू शकणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आपण तुम्हाला एकदम सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे त्याच्यानंतर आता 2 प्रश्न राहिले शेवटचे 2 प्रश्न बघूया. बघा काय आहे हा नाणे एका पिशवीमध्ये 25 पैसे 50 पैसे 1 रुपयाचे नाण्याचे गुणोत्तर दिले आहे 3:4:2 त्या पिशवीमध्ये 180 रुपये असतील तर 50 पैसे नाणे किती. बघा काय करायचं बघा 25 पैसे त्यानंतर किती 50 पैसे आणि 1 रुपया. मग 1 रुपयाला आपण पैशामध्ये कन्वर्ट करणार कारण गुणोत्तरामध्ये युनिट समान असणे आवश्यक आहे आणि यांचा रेशो किती दिला तुम्हाला 4:3:2 दिलेला आहे. ठीक आहे आता बघा एकूण किती होणार बघा 25 तो 100 आणि हे किती 150 आणि हे किती 200. हा झाला बघा हा आहे पैसे हा आहे त्यांचा नाण्याचा रेशो आणि हा आहे तुमचा एकूणचा रेशो कितीचा एकूण रेशो आहे. हे आहेत नाणे आणि हे काय त्याचे पैसे आहे. ठीक आहे ओके काढून घेतला विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला म्हटलेलं आहे त्या पिशवीमध्ये 180 रुपये आहेत. मग 180 रुपये आहेत 100 आणि हे 150 आणि हे 200. ठीक आहे 100 200 200 400 450 450 रेशो 450 रेशो म्हणजे बघा ही पैशाचा रेशो आहे आणि हे आपल्या रुपयात दिलेलं आहे. 450 रुपये म्हणजे 180 रुपये आहेत. मग ही पैशामध्ये असेल तर हे पैशामध्ये असायला पाहिजे म्हणून याला मी पैशामध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय लिहिलं 2 शून्य लिहिलं कारण 1 रुपया म्हणजे 100 पैसे म्हणून 2 शून्य वाढवून घेतले. आता आपल्याला काय काढायचं आहे बघा आपल्याला म्हटलंय 50 पैशाची नाणे किती तर 50 पैशाच्या नाण्याचा रेशो किती आहे तर 3 रेशो आहे 3 रेशोची किंमत काढणार आपण. ठीक आहे बघा आता काय करणार तिरपा गुणाकार करू म्हणजे आपल्याला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे 18च्या समोर 3 शून्य 3 आणि भागाला किती 450. ठीक आहे याचा जो गुणाकार आपण करणार याचा भागाकार करणार त्याचा उत्तर काय असेल तर त्या 3 रेशोची किंमत म्हणजे 50 पैशाची नाण्याची किंमत असणार आहे. ठीक आहे आता काटपीट करू इथं शून्य कापला इथं शून्य कापला. ठीक आहे 9चा भाग जाणार. ठीक आहे 9 1 9 9 5 45 आणि 9 2 किती 18 200 उरले आहे त्याच्यामध्ये 5 1 5 520 40 गुणला 3 किती तर 120 नाणे कशाचे असतील तर 50 पैशाचे कणाचे 50 पैशाचे 120 नाणे असतील. आहे का ऑप्शन मध्ये आहे 50 पैशाचे 120 नाणे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात तर हे अशा प्रकारे सोडवायचे आहेत. ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न शेवटचा प्रश्न राहिलेला आहे या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न. ठीक आहे चला काय म्हटलेलं आहे प्रतीकने एक संगीत वाद्य 20% नफ्याने विकले आणि कार्तिकने प्रतीकने कोणाला विकलाय कार्तिकला विकलाय 20% नफ्याने आणि मग कार्तिकने स्वास्तिकला किती पर्सेंट नफ्याने विकलेला आहे 40% नफ्याने विकलेला आहे. जर स्वास्तिकने 10,500 रुपये दिले असतील तर प्रतीकने त्याच्यासाठी किती किंमत दिली. ठीक आहे आता काढायचं आपण रेशो मेथडने काढणार. कोण आहे प्रतीक त्यानंतर कोण आहे तर कार्तिक आणि त्यानंतर कोण आहे स्वास्तिक. ठीक आहे स्वास्तिका ओके लिहून घेतला. आता बघा प्रतीक कार्तिक आणि स्वास्तिक आहे तीन लोक आहेत किती पर्सेंट 20%. विद्यार्थी मित्रांनो 20% म्हणजे 1/5. आपण म्हणू शकतो प्रतीककडे 500 रुपयाची वस्तू होती त्याने 1 नफ्याने विकली म्हणजे कार्तिकला 6ला विकली. ठीक आहे त्यानंतर काय केलं काय झालेलं आहे कार्तिकने स्वास्तिकला 40% नफ्याने विकली. 40% म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो तर 2/5 किती 2/5. मग आपण म्हणू शकतो कार्तिककडे 5 रुपयाची वस्तू होती त्याने 2 नफ्याने विकली म्हणजे 7ला विकली. खाली जागेमध्ये 6 लिहून घ्या आणि इथं 5 लिहून घ्या. ठीक आहे आता हा जो असेल ना हा यांच्या किमतीचा गुणोत्तर असेल 5 5 25. ठीक आहे आणि 6 5 30 आणि साइन 7 किती 42. हा यांच्या किमतीचा गुणोत्तर आहे कोण किती किमतीला घेतलेला आहे. आता आपल्याला म्हटलेलं आहे की कोण स्वास्तिकने त्याची किंमत म्हणजे किती 42 रेशोची किंमत दिली आहे तुम्हाला 10,500 रुपये. किती 10,500 रुपये.
स्वास्तिकने घेतलेली. तर आपल्याला म्हणलं प्रतीकने किती दिली, तर प्रतीकने फक्त 25 रेशो दिली होती. मग प्रतीकची किती काढणार आपण, 25 रेशो काढणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे तिरपा गुणाकार करू आपण. 10,500 गुणिला 25 भागीला काय करणार 42. कितीचा भाग देऊ आपण, 7चा भाग देणार. बघा 7 सकम 42 आणि 15 7 105 इथे उरले 1500. ठीक आहे. चला त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6चा भाग जाईल. 6 1 6 आणि 25 सक 150 आणि 250. ठीक आहे. म्हणजे 25 गुणला 25 625 आणि 625च्या समोर काय लिहिणार आपण 1 शून्य लिहिणार. 6,250 रुपये. 6,250 रुपये हा उत्तर आहे. आणि ही किंमत कोणाची आहे, तर कोणाची आहे, आपण काढली प्रतीकची किंमत आहे. किती, 6,250. आपला ऑप्शन नंबर आहे 2. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये 20 पैकी 20 क्वेश्चन आणि एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने एकदम तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओला प्रतिसाद देत राहा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्न नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.